आमचं हसतं खेळतं घर कुणीतरी उद्ध्वस्त केलंय. होय, घरच होतं ते. भल्या पहाटे आम्ही साखर झोपेत असताना कुणीतरी मनुष्य प्राणी काळ बनून आला आणि आमच्या घरावरच त्यानं घाला घातला. आता आम्ही विखुरलोय. कुणी निश्चित पडलंय, कुणी तडफडतंय, तर कुणी मृत्यूशी झुंज देत आहे. रेल्वे स्टेशन परिसरातल्या या झाडावर कॅटल इग्रेट आणि लिटिल इग्रेट जातीची आम्ही बगळे गुण्या गोविंदानं राहत होतो, जवळपास 400 जण. पण भल्या पहाटे आम्ही बेसावध असताना मनुष्य प्राणी आला आणि अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं. सुरुवातीला तर काय होतंय हेच कळालं नाही. आम्ही विव्हळायला लागलो. ज्या मनुष्य प्राण्यांना आम्हाला बेघर केलं होतं त्यांचेच भाऊबंद आले. इथलं दृश्य पाहून तेही हेलावून गेले. आम्हाला वाचवायचा ते प्रयत्न करत होते. अंड्या बिंड्या वगैरे तोडलेल्या होत्या. त्या टायमाला हे पक्षी उन्हामध्ये तळतळ करीत होते. काही जिवंत, काही मरू लागले होते. त्याच्यामुळे आम्ही याला वाचायचे प्रयत्न केले आणि एका ठिकाणी त्याला आणून सुरक्षित जागेवर ठेवले. झाडाच्या खाली भरपूर पक्षी दबलेले आहेत आणि त्यात आम्ही जवळजवळ 50-60 पक्षी काढले आणि जवळजवळ 10-12 पक्षी मेलेले आढळले आम्हाला. आम्ही म्हणे त्रास देत असल्याची कुणाची तरी तक्रार होती. कदाचित पार्किंगवाल्याला आम्ही खोपत असू म्हणून त्यानंच आमचं घर तोडल्याचं लोक कुजबुजतायत. पार्किंग वाला मात्र मी नहीं त्यातला असं सांगतो. हम जो है तो यहाँ पे सिर्फ देखभाल के लिए पूरा जो है अमाउंट लिया के अंदर जमा कराते श्रेया साहब का. अच्छा, तो ये झाड़ कब तोड़ा गया कुछ मालूम है आपको? ये झाड़ तोड़ा नहीं है, जो है तो एक कस्टमर की कंप्लेन थी. वो जो है तो उसके आँखी में गया था, तो जो है तो सिर्फ फांटा मारे. कौन सा कस्टमर? रेलवे में बैठने वाला कस्टमर के पार्किंग में जिन्हें बाइक लगाया था ना, तो उसके आँखी में लगा था. अच्छा, तो उसकी कंप्लेन की वजह से वो थोड़े फांट्या मार दी. हा आमच्या प्रजननाचा काळ. त्यामुळं प्रत्येक घरटी पिल्ल होती. कुणी आमच्यावर वार करत असताना त्यामुळं आम्ही उडूही शकलो नाही. अशी वेळ वैऱ्यावर देखील येऊ नये. अरे माणसा, जेव्हा तुझं जळेल तेव्हा तुला कळेल. पण शेवटी कळवळून एकच सांगतो, तू असं नको करायला होतस. तू असं नको करायला होतस. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.